जनसुरक्षा विधेयक पारित झालं, अधिवेशन संपत आलं आणि विरोधी पक्षांना त्यातही काँग्रेसला जाग आली। या विधेयकाला सभागृहात विरोध का केला नाही अशी विचारणा गटनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन पटेल या नेत्यांकडे करण्यात आली। तर कायद्याविरोधात राज्यपालांकडे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला। बैल गेला आणि झोपा केला असाच काहीसा हा सगळा प्रकार आहे। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, विधेयक संमत झाले। नुकतंच बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक पारित झालं। त्यावरून महाविकास आघाडीतील असमन्वय समोर आलाच, पण काँग्रेसमधला अंतर्गत वादही सुरू झालाय। कारण विधानसभेत जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसकडून विरोध झाला नाही, फक्त कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी विरोध केला होता। जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात विरोध का केला नाही याचं स्पष्टीकरण विधिमंडळ गटनेता विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील, आमदार अमीन पटेल अशा काही नेत्यांकडे पक्षाने मागितलंय। विजय वडेट्टीवार यांनी हायकमांडकडून मात्र कोणतीही नोटीस आली नसल्याचं सांगितलंय। पण आपण सभागृहात कोण काय बोलले याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मला हायकमांडची अजिबात कुठलीही नोटीस आलेली नाही। मी माझ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते होते, त्यांनी योग्य बाजू मांडली नाही असा जो काही हे आहे ते सगळे प्रोसिडिंगची त्यांनी मांडलेली बाजू किंवा त्यांनी केलेलं भाषण हे सगळे आम्ही सभागृहाच्या मध्ये मांडलेलं ती माहिती आम्ही हायकमांडकडे पाठवणार आहोत, प्रदेशाध्यक्षांना सुद्धा देणार आहोत। हे विधेयक पारित झालं त्या दिवशी गटनेते विजय वडेट्टीवार सभागृहात उपस्थित नव्हते। एवढंच नव्हे तर जनसुरक्षा विधेयकावर काय भूमिका घ्यायची याबाबत काँग्रेस आमदार शेवटपर्यंत संभ्रमात होते। पक्षाची नेमकी भूमिका विधेयक पास झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना सांगण्यात आल्याचं कळतंय। सतेज पाटलांनी सवयीने पक्षाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। नेमकी काय बाजू मांडली ते पक्षश्रेष्ठींना कळवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। असं काही नाही, जॉईंट सिलेक्शन कमिटीमध्ये आम्ही सगळे होतो। जनसुरक्षा संदर्भात आम्ही भूमिका घेतलेल्या आहे। पक्षाला आमची माहिती आम्ही कळवू की बाबा काय भूमिका घेतली काय नाही तसं काही नोटीसचा विषय नाही तशी काही नोटीसचा विषय नाही। अधिवेशन संपायच्या एक दिवस आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आमदारांची झाडाझडती घेतली आहे। विधान भवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात विधान परिषद आमदारांच्या बैठकीत आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या। तसंच जनसामान्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घ्यायला सांगितली आहे। हे एकीकडे सुरू असताना काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी कारणे दाखवा नोटीसबाबत कानावर हात ठेवले। आम्हाला त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती नाही आणि मला असं वाटत नाही की असं कुठलंही नाही, कारण की आम्ही लोकांनी त्याचा जनसुरक्षा कायद्याचा विरोध केलेला आहे। त्यामुळे असं काही नोटीस आलेलं असेल असं मला वाटत नाही, ही अफवा असू शकते। त्यानंतर दुपारी काँग्रेस आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। जनसुरक्षा विधेयकावरून महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याचा निर्णय झालाय। विरोधी पक्षाच्या ढिसाळपणावर सरकारमधील आमदारांनी त्रागा व्यक्त केलाय। विरोधी पक्षांकडे जेमतेम 50 आमदार आहेत, मात्र त्यांच्यामध्येही समन्वयाचा अभाव या अधिवेशनातही दिसलाय। काँग्रेसमधील ढिसाळ कारभारही या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलाय। अधिवेशन संपताना जाग येऊन आक्रमक व्हायला सांगणं म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था एकट्या काँग्रेसची नव्हे तर सर्वच विरोधकांचीच झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।